आता या बाबतीमध्ये मी आता जे बोललो तर सातारा गॅझेट लागू करण्याच्या बाबतीत लवकरच बैठक ही आरक्षण उपसमितीची लावली गेली. मला वाटतं येणाऱ्या मंगळवारी ही बैठक मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा गॅझेटच्या लागू करण्याच्या दृष्टीनं जे काही कायदेशीर त्याच्यामध्ये विषय असतील किंवा कायदेशीररित्या हे बसवून कसं लागू करायचं त्याचं जे आहे ती प्रक्रिया चालू होईल. आज उपसमितीनं जे आम्ही जरंगे पाटलांना पत्र दिलं किंवा जो GR पण त्यांना हे करून दिला त्यात सुद्धा उल्लेख आम्ही केलाय की महिन्याच्या आत लवकरात लवकर कायदेशीर गोष्टी हे करून आम्ही सातारा गॅझेटचा आपण निर्णय करू. सातारा गॅझेट सोबत आपण कोल्हापूर गॅझेट असेल किंवा सोलापूर असेल औंध असेल या त्यांची जी मागणी आहे म्हणजे जरंगे पाटलांची जी मागणी होती की सातारा गॅझेट औंध संस्थांचं एक गॅझेट आणि पुणे असे याचा तुम्ही जे आहे ते विचार करावा. पण मला जी काही थोडीफार माहिती जी काही आता ह्याच्यात मिळाली किंवा गॅझेटची माहिती मी पण घेतली की बऱ्यापैकी सातारा संस्थांच्या गॅझेटमध्ये उल्लेख वगैरे जे आहे ते स्पष्ट आहेत, आकडेवारी स्पष्ट आहे आणि नावं आहेत आणि म्हणजे त्यांनी जे मी वाचलं म्हणजे मला त्या गॅझेटच्या काही कॉपी वाचायला मिळाल्या त्याच्यामध्ये त्यांनी काही उल्लेख केलेत की तुम्ही कुणबी आणि मराठ्यांमध्ये फरक करू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही. इंग्लिशमध्ये जे आहे त्यांनी असं म्हणले की तुम्ही डिस्टिंग्विश करू शकत नाही की बाबा कुणबी कोण आणि मराठा कोण. तर जी कुणबी आहेत त्यांची परिस्थिती थोडी गरीब होती आणि बाकीच्यांची जरा परिस्थिती चांगली आहे एवढंच त्यांनी उल्लेख केला. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ह्यात फरक नाहीये, हे सगळे एकच आहेत असं. आता त्याचं कायदेशीर जे थोड्याफार काही गोष्टी असतील त्या आता उपसमितीच्या माध्यमातून आम्ही करू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही परत घेऊन जाऊ शकतो.